नमस्कार पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो. आजचा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, कारण सध्या सोशल मीडियावर एक बातमी फिरते. स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता 4th आणि 7th ही परीक्षा एप्रिलमध्ये आहे आणि अनेक पालक, शिक्षण तज्ज्ञ यांची मागणी आहे की ही परीक्षा जुलैमध्ये घ्यावी. काही वर्तमानपत्रांमध्ये बातमी आली आहे की एप्रिलमध्ये स्कॉलरशिप एक्झाम ठेवणं योग्य नाही. कारण काय सांगितलं जातं? शाळांचे ॲन्युअल एक्झाम्स, उन्हाळ्याची सुट्टी, तीव्र उष्णता आणि विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण. म्हणून काही पालक आणि एक्सपर्ट्स याची मागणी करत आहेत की ही परीक्षा एप्रिलऐवजी जुलैमध्ये घेण्यात यावी. हे एक डिमांड आहे, हे डिसिजन नाही आहे. आता इथेच मी एक गोष्ट क्लिअर सांगतो. आजच्या तारखेला एक्झाम पोस्टपोन झाली आहे असं कुठेही ऑफिशियली सांगितलं नाही आहे. गव्हर्नमेंटकडून किंवा महाराष्ट्र एज्युकेशन बोर्डाकडून कोणतीही कन्फर्म्ड नोटिफिकेशन आलेली नाही. म्हणजे आर्टिकल आहे, डिमांड आहे, डिस्कशन आहे, पण ऑर्डर अजून नाही. आणि इथेच अनेक पालक चूक करतात. काही पालक म्हणतात आता जुलैमध्येच होणार, थांबूया. दिस इज डेंजरस थिंकिंग. स्कॉलरशिप एक्झाममध्ये तयारी थांबवणं ही सगळ्यात मोठी चूक असते. जर एक्झाम एप्रिलमध्ये झाली आणि तुमची तयारी चालू असेल तर तुम्ही सेफ आहात. एक्झाम जुलैमध्ये शिफ्ट झाली तर तुम्हाला एक्स्ट्रा टाईम भेटेल बेटर रिव्हिजनसाठी आणि बेटर प्रिपरेशनसाठी. म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये तयारी चालू ठेवणं हाच करेक्ट डिसिजन आहे. वेट करणं, प्लॅनिंग बंद करणं हा ऑप्शनच नाही आहे. एक्झाम डेट बदलली तरी सिलेबस बदलत नाही, एक्झाम पॅटर्न बदलत नाही, म्हणून स्ट्रॅटेजी बदलायची गरज नाही. फक्त टाईमलाईन फ्लेक्झिबल ठेवा. पालकांनो, न्यूज वाचणं चुकीचं नाही, पण न्यूजवर डिसिजन घेणं चुकीचं आहे. डिसिजन फक्त ऑफिशियल नोटिफिकेशनवरच घ्या. तोपर्यंत रुटीन चालू ठेवा. जर एक्झाम डेटबद्दल कोणतीही ऑफिशियल अपडेट आली तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगेन. तोपर्यंत स्टडी थांबवू नका, स्ट्रॅटेजी बदलू नका, फोकस सोडू नका. कमेंट करून सांगा तुमच्या मते स्कॉलरशिप एक्झाम एप्रिलमध्ये असावी की जुलैमध्ये आणि का? तुमचं कारण नक्की लिहा. मी सर्व कमेंट्स वाचतो आणि योग्य ठिकाणी पुढचा व्हिडिओ करेल. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, स्टे काम अँड स्टे फोकस्ड.